मित्रांनो नमस्कार. मित्रांनो आपण नुकताच एक व्हिडिओ केला होता ज्याच्यामध्ये गाढवांच्या आणि खेचरांच्या कष्टाला राज्याच्या पशुवैद्यकीय विभागाने मान्यता देऊन त्यांनासुद्धा पशुवैद्यकीय उपचार, लस असेल किंवा इतर काही त्यांच्यावर वैद्यकीय शाखेतले उपचार करायचे असतील तर त्यालासुद्धा मान्यता दिली आणि तो शासन निर्णय शासनाने जाहीर केला याबद्दल आपण व्हिडिओ बनवला होता. आणि या गाढवांच्या कष्टाची दखल घेतल्या गेल्याबद्दल आभार आणि समाधान व्यक्त केलं होतं. आता त्याच मालेत पुढचा व्हिडिओ आपला आहे आणि तो आहे गाढवांचा बाजार. आता आपण त्या व्हिडिओमध्ये उल्लेख केला होता की जेजुरी येथे गाढवांचा बाजार भरतो पौष पौर्णिमेला. त्याच्यानंतर मढी, कानिफनाथाची मढी जी आहे पाथर्डी तालुक्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात तिथेसुद्धा बाजार भरतो. आणि पुष्कर मेळा असेल राजस्थानमधला किंवा सारंगखेड्याचा शहादा, धुळे, नंदुरबार येथील दत्ताची यात्रा असेल मार्गशीर्ष पौर्णिमेची, तिथेसुद्धा गाढवांचा बाजार भरतो याबद्दल आपण बोललो होतो. परंतु पौष पौर्णिमा आहे म्हणजे शुक्रवार आणि शनिवार 2 जानेवारी आणि 3 जानेवारी या अनुषंगाने पौष पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरी येथील खंडेरायाच्या गडाच्या पायथ्याला गाढवांचा बाजार भरलेला आहे. आणि ह्या गाढवांच्या बाजारासाठी राज्याच्या विविध भागातून 600पेक्षा जास्त गाढवं या बाजारात येऊन दाखल झालेले आहेत. आणि इथे गावरान गाढवाला 25,000 ते 40,000 रुपये आणि काठेवाडी गाढवाला साधारण 60,000 ते 1,00,000 रुपयांचा दर मिळत आहे. आता आपल्याला माहिती आहे की पौष पौर्णिमा म्हणजे शाकंभरी पौर्णिमा, ही देवीची पौर्णिमा, ही खंडोबाची पौर्णिमा, ही मांढरदेवी काळूबाईची पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. आता शाकंभरी म्हणजे माहिती आहे आपल्याला की मळ्यात, शेतात, रानात, वनात ज्या काही फळभाज्या, फुलभाज्या, पालेभाज्या फुललेल्या आहेत त्या सगळ्या आणून देवाच्या पुढे मांडायच्या आणि देवाला तो शाकभाजीचा नैवेद्य अर्पण करायचा. पूर्वी लग्नात शाकभाजी असायची म्हणजे वाटाणा असेल, हरभरा असेल, बटाटा असेल, वांगा असेल, या सगळ्यांचं मिश्रण करून रस्सा भाजी करून ती शाकभाजी म्हणून लग्नात वाढली जायची. आता ही शाकभाजी, ही शाकंभरी पौर्णिमा, देवीला हिरव्या पालेभाज्यांचा, फळभाज्यांचा, फुलभाज्यांचा नैवेद्य अर्पण करणे म्हणजे ही पौर्णिमा. आणि ह्या पौर्णिमेला खंडेरायाच्या जेजुरी नगरीत पारंपरिक गाढवांचा बाजार भरलेला आहे. राज्याच्या विविध भागातून शेकडो गाढवे जेजुरीत आलेले आहेत. आता गुजरात येथील अमरेली येथील व्यापाऱ्यांनी 110 काठेवाडी गाढवं ह्या जेजुरी नगरीत विक्रीसाठी आणलेली आहेत. आणि हा बाजार साधारण 2-4 दिवस सुरू राहणार आहे. आता गाढवं विकायची म्हणजे त्यांची थोडी साफसफाई करायला हवी, त्यांची निगा राखायला हवी, त्यांना स्वच्छ करायला हवं, त्यांच्या अंगावर रंगाचे पट्टे काढायला हवेत आणि त्यांना सुशोभित केल्यामुळे ते चांगले उठून दिसतील. आणि गुजरातमधील अमरेली येथील व्यापाऱ्यांनी जी 110 काठेवाडी गाढवं आणलेली आहेत त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु त्यांची किंमत 60,000 ते 1,00,000 रुपये आहे. आपल्या गावरान गाढवाला जी 600च्या संख्येत विक्रीसाठी आलेत त्यांची किंमत 25,000 ते 40,000 आहे. तेव्हा भाविक घासाघीस करत आहेत आणि घासाघीस करून आपल्याला जे गाढव परवडेल परंतु जे ओझं वाहून न्यायला सक्षम असेल अशा गाढवांना व्यापारी प्राधान्य देत आहे. माती वाहून न्यायचं आहे, मुरुम वाहून न्यायचा आहे, विटा वाहून न्यायचं आहे, सिमेंटचं पोतं वाहून न्यायचं आहे, डबर वाहून न्यायचं आहे, गडणीचे दगड वाहून न्यायचं आहे, जे जे काही वाहून न्यायचं आहे त्याच्यासाठी गाढव कामाला येतं. त्यामुळे आपल्या गाढवांना बाजार चांगला असतो. आणि आपली गावरान गाढवे ही काठेवाडी गाढवांच्या तुलनेत उंच असतात, कामाला दणकट असतात, काटक असतात. एकाच वेळेस ते 50-60 किलोचा बोजा सहज वाहून नेऊ शकतात. आणि मग गाढवं निवडायची तर मग त्याचं वय काय, त्याची उंची काय, त्याची तब्येत कशी आहे. आता गाढव खरेदी करताना काही निकष असतात. त्याचे दात किती आहेत, त्याची किंमत त्या दातांवरून ठरते. 2 दातांचे गाढव असेल तर दुवान, 4 दातांचे गाढव असेल तर चव्हाण, कोरा अखंड जवान असे त्यांचे नावं आणि त्यांच्या दातानुसार त्यांची वर्गवारी ठरते. त्याच्यानंतर त्यांचा रंग, ते भगरी आहे, खारी आहे का पांढरा आहे, असे त्याचे रंगाचे प्रकार आहेत. दातांना
तोंडात बोट घालून दातांना हात लावून बोटं लावून त्यांचं वय ठरवलं जातं. गाढव तरुण आहे का म्हातारा आहे, नर मादी अशा प्रकारे त्यांच्या किमती ठरून माती वाहून नेण्यासाठी म्हणजे कुंभार असेल, पाथरवट असेल किंवा नर्सरीवाले असतील किंवा आपण जे गोपाळ समाजाचे लोक म्हणतो ती लोकं असतील, जे जे काही आपल्याकडे समाज पारंपरिकरित्या गाढवांचा व्यापार करत आहे, गाढवांचा आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या उदरनिर्वाहासाठी आपल्या रोटीसाठी उपयोग करत आहे, असे सगळ्या समाजाचे लोक ह्या बाजारात आवर्जून भेट देतात आणि गाढवांची खरेदी विक्री करण्यासाठी घासाघीस करतात. आता ह्या बाजार महाराष्ट्राच्या बाहेरही प्रसिद्ध असल्यामुळं आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, इकडं गुजरात असेल, इकडं मध्य प्रदेश असेल, महाराष्ट्रातल्या विविध भाग आहे म्हणजे मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, सोलापूरचा भाग, मराठवाडा इकडून लोक गाढव खरेदीसाठी जेजुरी नगरीत येतात, खंडेरायाचं दर्शन घेतात, भंडारा खोबरं उधळतात आणि गाढवांची खरेदी विक्री, इतर सामानाची खरेदी विक्री करून आपापल्या गावी परत जातात. आता आपल्याला माहिती आहे की पौष पौर्णिमा यात्रा आणि ह्या दरम्यान नवीन वर्षाची पण सुरुवात होते आणि खंडेरायाच्या गडावर भाविकांची मोठी गर्दी असते. आता श्री खंडोबा देवाचं जे सातारा जिल्ह्यातील श्री क्षेत्र पाली येथे जे स्थान आहे, तिथे त्यांचा म्हाळसादेवीबरोबर विवाह सोहळा संपन्न झाला होता. त्यामुळे जेजुरीत पौर्णिमा ही मोठी यात्रा म्हणून समजली जाते आणि खंडेरायाच्या म्हाळसादेवीच्या विवाहानिमित्त तसेच पौष पौर्णिमेनिमित्त भाविक गडावर येतात, कुळधर्म कुळाचार करतात आणि भंडारा खोबऱ्याची उधळण करून सदानंदाचा येळकोड सदानंदाचं चांग भलं म्हणून धन्यता अनुभवतात, कपाळी भंडारा लावतात आणि देवतेच्या चरणी लीन होऊन पुन्हा आनंदाने आपल्या घराकडे जातात. आपण गाढवाचं लग्न हे वगनाट्य, गाढवाचं लग्न हा चित्रपट पाहिलेला आहे. गाढवांचा बाजार याबद्दलही आपण जाणतो. गाढवाचा आपण उपहासाने उल्लेख करतो, परंतु गाढवाची उपयुक्तता, गाढवाचं महत्त्व अद्यापही टिकून आहे. वीटभट्टीवर वाहतुकीसाठी माती वाहतूक, विटांची वाहतूक, डबराची वाहतूक, मुरमाची वाहतूक या सगळ्यांसाठी गाढवांचा उपयोग केला जातो. रायगड गडावर जेव्हा ऐतिहासिक काम करायचं होतं म्हणजे ऐतिहासिक विभागाच्या आधिपत्याखाली, कारण आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या आधिपत्याखाली जी काही डागडुजीची कामं करायची असतात, तर गडावर त्या डोंगरदऱ्यांमध्ये गाढवच कामाला आली. त्यांनीच ते गडणीचे दगड आपल्या पाठीवर वाहून नेले. मागे पण मी सांगितलं होतं की गाढव चढत असताना सरळ असं वर जात नाही, ते असं नागबोडी वळत जातं, जेणेकरून ते ओझंची तीव्रता कमी भासेल आणि चढताना पायावर जोर न येता आपण सहज पुढे जाऊ अशा पद्धतीचं उपजत पशुज्ञान, निसर्ग ज्ञान गाढवाकडे आहे. त्यामुळे गाढवावर दोषारोपण करणं, गाढवाच्या नावाने अपशब्द वापरणं, कुणाची गाढव म्हणून हेटाळणी करणं टाळा. व्यक्तीला गाढवाची उपमा देऊ नका, कारण गाढव कष्टाळू आहे. ते नेमून दिलेलं काम निमूट करतं, देईल तितकंच खातं, आरडाओरड दंगा करत नाही, बंडखोरी करत नाही आणि ते मनुष्याला उपयोगी आहे. त्यामुळे गाढवाचं महत्त्व आजही टिकून आहे. गाढवाचा बाजार असं म्हणून आपण गाढवांचा अपमान करू नये. आपल्या आजूबाजूला अडाणी किंवा अत्यंत शहाण्या सुरत्या परंतु सांस्कृतिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या, प्रगल्भतेच्या दृष्टीने आणि शहाणपणाच्या दृष्टीने शून्य किंवा शून्यता असलेल्या लोकांची कमतरता नाही. तथापि त्यांना गाढव म्हणणं हा गाढवांचा अपमान आहे. त्यामुळे त्यांना काय म्हणायचं, त्यांना ज्ञानवंत म्हणा, प्रज्ञावंत म्हणा, विचारवंत म्हणा, विद्वान म्हणा, गुणीजन म्हणा, ह्या पदव्या द्यायला माझी तरी काही हरकत नाही. काय द्यायचं आहे तुमचं तुम्ही ठरवा. तुम्हाला ह्या जेजुरीच्या पौष पौर्णिमेनिमित्त भरलेल्या गावरान आणि काठेवाडी गाढवांच्या असणाऱ्या लाख मोलाबद्दल किंवा लाख मोलांच्या गाढवांबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका. अशाच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी माझा चॅनल जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मित्रपरिवार, आप्तजन, स्नेहीजन सगळीकडे माझा चॅनल शिफारस करा. माझ्या चॅनलची लिंक सगळ्यांच्या
व्हॉट्सअप अकाउंटला कॉपी पेस्ट करून माझ्या चॅनलची लिंक भेट म्हणून द्यायला विसरू नका. एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.